नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया की डॉकर फाईल एक्झॅक्ट आहे काय? डॉकर फाईल काय असते? आणि डॉकर फाईलमध्ये एक्झॅक्ट कंटेंट काय असतो? त्यामुळे आपली एक डॉकर फाईल क्रिएट होते. तर डॉकर फाईल आपण इथे बघितलं तर डॉकर फाईलची सुरुवात होते. आपण कॅपिटल डी राहते आणि त्याच्यानंतर सगळे स्मॉल लेटर राहतात. ओके. डॉकर फाईल तसं आपण एक्झिक्यूट करतो ते नाव. जेव्हा आपण डॉकर फाईल काय आहे? एक टेक्स्ट फाईल आहे. त्यामध्ये या सगळ्या प्रकारच्या कमांड्स वन बाय वन एक्झिक्यूट होत असतात सीरियल नंबर वाईज. आता इथे आपण जेव्हा डॉकर फाईल बघतो तिथं व्हेरियस कमांड आपल्याला दिसत आहे. आता इथे आपण बघत आहे फ्रॉम. फ्रॉम काय आहे? एक इथे आपण डिफाईन करतो आपली बेस इमेज आहे काय. ओके, आपलं बेस ऑपरेटिंग सिस्टम आपण काय यूज करणार आहे एक इमेज क्रिएट करण्यासाठी आणि त्यापासून आपलं कंटेनर क्रिएट करण्यासाठी. ओके, जे आपलं इथे आपण बघून राहिलो. ओके. आता इथे वर्क डायरेक्टरी आहे म्हणजे वर्किंग डायरेक्टरी असते. इथे आपण आपला कोड या डायरेक्टरीमध्ये डिप्लॉय करतो. ओके. आता इथे कॉपी कमांड आपण बघत आहे. कॉपी कमांडचा काय यूज आहे? इथे जेव्हा आपण बघा कॉपीच्या समोर एक इथे डायरेक्शन दिली आहे. एक इथे पाथ दिला आहे /src/requirement.txt ./ आता ही कॉपी कमांड काय करते एक्झॅक्ट? आता जर माझी कोणती फाईल requirement.txt माझ्या लोकलमध्ये आहे आणि ती फाईल मला डिप्लॉय करायची आहे कंटेनरच्या प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरीमध्ये. तर कॉपी कमांड काय करते? एका जागेवरून कंटेनरच्या ज्या पण पाथवर आपल्याला ती फाईल मूव्ह करायची असेल, कॉपी करायची असेल, तर आपण कॉपी कमांडनी करू शकतो. म्हणजे सोर्स आणि टार्गेट आपला कंटेनर राहील. आता इथे रन कमांड काय करते? रन कमांडचा इथे यूज हा असतो, जे पण आपले प्री डिफाईन लायब्ररीज आहे, सॉफ्टवेअर आहे, ते इन्स्टॉल करण्यासाठी आपला इथे रन कमांडचा यूज होत असतो. आता मला इथे पीप इन्स्टॉल करायचा आहे. हे लायब्ररी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. इथे मी कमांडचा यूज केला पीप इन्स्टॉल -r requirement.txt. requirement.txt का बरं आलं? इथे पायथन कोड आहे. तर जावा कोड असता तर इथे दुसरं आलं असतं. ओके. आता आपलं कॉपी कमांड इथे बघितलं. पुन्हा आपण काय करतो? आता बंडलला कॉपी करून /ॲपमध्ये पुन्हा त्याला मूव्ह केलं कंटेनरच्या /ॲप पाथमध्ये. आता एक्सपोज कमांड इथे आहे. आता एक्सपोज काय करते? आपलं एक्सपोज करते ॲप्लिकेशन या पर्टिक्युलर पोर्टवर. मला माझी ॲप्लिकेशन 8080 वर एक्सपोज करायची आहे. तर मी माझा पोर्ट इथे एक्सपोज करत आहे. आता लास्ट कमांड इथे दिसत आहे सीएमडी. ओके. तर सीएमडी कमांड आणि रन कमांड ही एकसारखीच असते. आता रन कमांड आपण बघितली होती तर काय केलं होतं? आपलं जे पण प्री डिफाईन लायब्ररीज आहे, सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल. आपल्याला जर एकदा लायब्ररीज आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले, पण त्याच्यानंतर आपल्याला जर कोणती स्क्रिप्ट रन करायची आहे. आता इथे server.py ही स्क्रिप्ट आहे. ही मला रन करायची आहे. पण ही रन कमांडनी नाही करू शकत. ही मला सीएमडी कमांडनीच करायला लागते. जेव्हा करून एका प्री डिफाईन लायब्ररीज आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यावर मी स्क्रिप्ट पण रन करू शकतो सीएमडी कमांडनी. ओके. म्हणजे आफ्टर रन टाईम असा म्हणता येईल की आफ्टर रन टाईम मला ही सीएमडी कमांडचा यूज आहे आणि बिफोर रन टाईम मी रन कमांडचा यूज करू शकतो. अशा प्रकारे एक